स्पोर्ट्स कामतगिरी या संघाची. तीन संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. RCC पेठ, नानकर, त्यानंतर तिसरा संघ चिठ्ठीच्या आधारे धर्मराजा स्पोर्ट्स टेंबवली. हे तीन संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करताना आपण बघितले. चौथा संघ कोणता सुपर 8 मध्ये प्रवेश करणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. प्रतीक आणि यश ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश पाटील. आकाश तयार. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दमदार फटका, 6 धावा षटकार. गजब का शॉट, पीछे रखी भी गेंद थी, बैकफुट पे चले गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन में, स्ट्रेट हिच में, फ्रंट लेग को अलग किया. गजब का शॉट, 6 रन. षटकाराने खातं खोलतोय बॅटर प्रतीक. धावसंख्येचा शुभारंभ करताना पुन्हा एकदा आकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केला होता, पंच सहमत नाहीत. निर्धाव चेंडू जातोय. षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकतोय आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश पाटील. ओ पुन्हा एकदा एक चांगला फटका, पण लॉंग ऑनला अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज बाद होते जॉली स्पोर्ट्स कामतगिरी संघाचा प्रतीक. बड़ा झटका लगता हुआ एक सिक्सर लगाने के बाद उसी शॉट को रिपीट किया. अब की बार फील्डर रख दिया गया था, कोई गलती नहीं. पहला विकेट गिरता हुआ जॉली स्पोर्ट कामतगर का. ब्रेक थ्रू मिळून देतोय आकाश आपल्या संघाला. प्रतीकची विकेट ही पहिली विकेट गमावलेली आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरने. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना करायचं आहे. जॉली स्पोर्ट्स कामतघर. मोहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवर दणदणी षटकार ठोकला होता प्रतीक याने. त्यानंतर दुसरा चेंडू आपण बघितला निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो स्वीप केलाय चेंडूला. चेंडू अतिशय वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. स्वीप केला होता चेंडूला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. खूप सुंदर फटका आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ अच्छा शॉट खेला था वहाँ पे झाड़ू मोहिल मात्रे ने. 10 धावा धावपलकावर, 1 गडी बाद. आकाश तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला. चेंडू डीप मिड विकेट कडे चाललाय, पण गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याचाच फायदा उचलला. एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये बघायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते 12. Nicely played, turning on the onside and taken a single. पुन्हा एकदा आकाश तयार होते बॉलिंग मार्कवर.
हो, खूप सुंदर चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे चेंडू. स्क्वेरिश थर्डमॅनला गेला. वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची आणि अशा प्रकारे धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13. End of the first over, 13 for the loss of 1 wicket. Jolly Sport Kamatkar losing a toss and batting first here. Time is 3, 3:30. तेरह रन. गेंदबाजी में ताडाली एंड से बुलाया गया है गेंदबाज अथर्व टावड़े को. सामना करेंगे उनका बैट्समैन मोइन मात्रे. गजब के ऑलराउंड है, कामतकर एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं अथर्व. सामने की ओर से आते हुए ठंडी हवा इस वक्त मैदान में चल रही है. हल्के फुल्के दरख्तों के पत्ते हिल रहे हैं. इस हवा को थोड़ी देर के बाद हम पुरवाई या बादे सबा भी कह सकते हैं. ऑफ स्टंप के बाहर कंट्रोल कट शॉट खेला है. डीप कवर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, पहुंचे भी हैं, पैरों से उठाया भी है. इस बीच 3 रन पूरे किए हैं बल्लेबाज ने. खूप सुंदर फटका आपण बघितला. गॅपमधून चेंडूला पाठवलं होतं डीप कव्हरकडे, पण एक धाव वाचवली तिथे क्षेत्ररक्षकाने. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावफलकावर 16. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 16 पे पहुंचा है. स्कोर 16. चौथी टीम का फैसला हो जाएगा कौन सी टीम ग्रामीण गढ़ से सुपर 8 में जाएंगी. 3 टीमें जा चुकी है. नानकर विहान इंटरप्राइजेस, आरसीसी पेट और धर्मराजा स्पोर्ट्स टिम्बोली. चौथी टीम इस मैच की विजेता टीम. कल 2 टीमें, सैटरडे को 2 टीमें. अब की बार बेहतरीन स्विच हिट है. गेंद पहले बाउंस पे बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. एक और चौका आता हुआ. जॉली कामतकर का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 20 रन 1 विकेट. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगल्या धावा धावफलकावर पाहतोय आपण. 20 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. खूप सुंदर फटका. अच्छी बल्लेबाजी हो रही है. 15 डिग्री सेल्सियस में. ताडाली में इस वक्त क्लाइमेट बिल्कुल माथेरान महाबलेश्वर की तरह है. इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश. डॉट गेंद. खूप सुंदर चेंडू होता. मधल्या स्टंप वरून चेंडू निघून गेला होता एसटीच्या मागे. एसटी रक्षकाने चेंडूला कलेक्ट केलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा कायम धावफलकावर 20. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा. लीडिंग एज है. छूट गया कैच, टूट गया सपना. जीवन दान मिला यश को. यश पाटिल निकल के मारना चाहते थे अथर्व टावड़े की गेंद को. देखिए, पूर्णा का क्रिकेट चला हो तो पूर्णा से एक से बढ़कर एक खिलाड़ी आए. स्पेशली वन ऑफ द ग्रेट लेफ्ट हैंडेड बैट्समैन देवा टावड़े, करण पाटिल, जिन्होंने जॉली कामतकर के शो में ज़बरदस्त बल्लेबाजी की थी. फिर स्विच हिट की कोशिश. अब की बार वाइट. तुरंत ही डीआरएस लिया है. अंपायर को बताना है, हमको नहीं बताना है. बॉलर ने
हमारी तरफ इशारा किया है। एक रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पे पहुंचा है। फिर ऊपर लगी है, एक और विकेट। कमाल की बॉलिंग करे अथर्व। दूसरे ओवर में जॉली के 2 अहम विकेट जाते हुए। लंबा हिट लेना चाहते थे, बैठक शॉट खेलना चाहते थे। नए बैटर मैदान में आते हुए ओम पाटिल। Om Patil is the new man in. ओम पाटिल, करण पाटिल, विनीत माली, प्रेम पाटिल, कई ऐसे नाम हैं जो लंबी रेस के घोड़े हैं आने वाले दिनों के। बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच। डीप कवर में लंबा फासला तय करें, नहीं रुकेंगी गेंद। गेंद बाउंड्री के बाहर, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। 26 पे पहुंचा स्कोर 2 ओव्हर की समाप्ती के बाद। खूप चांगल्या धावा धावपलकावर पाहतोय. 13च्या सरासरीने धावा जोडल्यात. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता आकाशने 13, एक गडी बाद केला. त्यानंतर अथर्व टावरेने दुसरे षटक टाकलं, त्याने देखील 13 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. धीरज जलाल बॉलिंग मार्कवर तयार होतोय. खेळपट्टीवर यश पाटील खेळतोय 5 धावांवर. ओम पाटील खेळतोय एका चौकाराच्या मदतीने 4 धावांवर. धीरज जलाल राईट आर्म ओव्हर द विकेट. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं टीम VR स्पोर्ट्स पूर्ण. हो, चांगला फटका ऑन साइडला, पण क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. चेंडू हातामधून निसटला, भूमीला दान झाला. कॅच ड्रॉप. संधी होती गडी बाद करण्याची. दुसऱ्यांदा असा प्रकार आपण बघितला. 2 झेल आतापर्यंत सोडलेत VR स्पोर्ट्स पूर्ण संघातील क्षेत्ररक्षकांनी. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या वाढते 27. पुन्हा एकदा धीरज जलाल तयार होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्मवर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, खूप सुंदर शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या गजब का शॉट खेला है ओम पाटिल ने। इंतजार किया और वार किया। तगडा प्रहार बघितला आपण. लगेच स्टान्स पवित्र चेंज केला आणि हा रिव्हर्सचा स्विच हिटचा फटका आपण बघितला. षटकार. षटकाराबरोबर धावसंख्या वाढते 33 ला 2 खेळाडू बाद.
ओम पाटील चांगली फलंदाजी करतोय. धीरज जलाल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला खेळून काढलेला आहे आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा एक तगडा प्रहार, षटकार. अमेजिंग अमेजिंग, अद्भुत शॉट. आइए देखते हैं, फिर से रिवर्स खेला है, परफेक्ट टाइमिंग, 6 रन. धुवाधार बॅटिंग आता करताना पाहतोय ओम पाटीलला. 3 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला, 2 उत्तुंग षटकार आणि एक खणखणीत चौकार पेश केलेला आहे. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. मूल्यवान धावा जोडतोय आपल्या संघासाठी, कारण अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये प्रवेश करणार. 39 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. धीरज जलालचा चांगला समाचार घेताना बॅटर ओम पाटील धुआधार फलंदाजी करतोय. बिल्कुल, जलाल अब तक कोई भी गेंदबाजी में कमाल नहीं कर पाए. कमाल और धमाल कर रहे हैं ओम पाटिल. पुन्हा एकदा तयार होते. राईट आर्मवरती विकेट. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एज अँड गॉन. एस्टनच्या मागे चांगला झेल आणि फलंदाज ओम पाटील बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात अंधाधुंद बॅट चालवली होती. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला. एसटी रक्षकाने एस्टनच्या मागे अचूक झेल टिपला आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक 3. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे डगआउट में ओम पाटिल. नए बैटर मैदान में आते हुए निहार मात्रे, V8 बल्ले के वो प्रोपराइटर हैं. बहुत ही अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. हमेशा जॉली के लिए ओपन करते थे, लेकिन इस वक्त वो लगभग 5वें नंबर पे बल्लेबाजी को आए. निहार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सरते शेवटी शिकार केली. धीरज जलालने ओम पाटीलला बाद केलेला आहे. पुढचा चेंडू समोर अगदी खेळलेला आहे. सरळ बॅटने फटका केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करताना निहारला आपण पाहतोय ऑफ द मार्क 2 धावांच्या मदतीने. Nice looking bowler, back pass drive and gets a couple from Nihar Matre. Runs getting very rapidly for Jolly Sport Kamatgar, and this is a very negative indication for Purna side. 41 धावा धावपळकर. पुन्हा एकदा धीरज जलाल. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला जातोय आणि फिंगर अप. फलंदाज बाद होतोय. लेग बिगवर विकेट पायची स्वरूपामध्ये. अजून एक धक्का टीम जॉली स्पोर्ट्स कामतगरला. निहारच्या खेळीचा अंत. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपळकर 41. 4 गडी बाद. डेंजर जोन में स्कोर गया है. हालांकि आखिरी मुकाबला था, पूर्णा चाहती तो टॉस जीत के बल्लेबाजी कर सकती थी, क्योंकि चेसिंग आपने देखा 40+ रन नहीं बन रहे और 3 ओवर में 41 बने. अगदी बरोबर. अंडर फ्लड लाईट मध्ये धावा चेस करणे इतकं सोपं काम नाही आणि वातावरण देखील खूप थंडगार वातावरण पाहतोय सध्याच्या घडीला. कमालीचा गारवा बघायला मिळतोय वातावरणामध्ये आणि डू फॅक्टर काम करताना. गेंदबाजी में देखना है किसको लगाया जाता है. भूषण पाटिल हैं डेथ ओवर में. समय में कॉपरेट करें प्लीज. खेल की शुरुआत करें. कहीं ना कहीं 50 के ऊपर देख रही है जॉली कामतगर, और उनके पास बॉलिंग अटैक भी बहुत अच्छा है. रितेश धुमाल है, मोहिल है, ओम है. ये डगर आसान नहीं रहेंगी पूर्णा को. पहली गेंद स्लॉक करने की कोशिश,
उछाल कम हुआ है क्योंकि पिच में अब ड्यू फैक्टर काम कर रहा है और गेंदे टिप्पा खाने के बाद स्किट हो रही. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट करताना गोलंदाज भूषण पाटील. सामने की ओर से आते हुए अब की बार बहुत दूर चले गए. 1+1 2 रन आते हुए वाइट. 43 पे पहुंचा है स्कोर जॉली स्पोर्ट कामतगर का. 43. सुबह के 3:40 हुआ चाहते हैं. अब की बार फ्लिक वर्क कर दिया ऑन साइड में. तेज स्ट्रोक है. फील्डिंग लाजवाब है. सिर्फ 1 रन. क्या कमाल की फील्डिंग थी. बहुत जल्दी गेंद पे झपटे थे डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी. 1 रन से स्कोर 44 पे पहुंचा है. 44. चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. 44 धावा, 4 गडी बाद. अब की बार गेंद को आसमान में तान दिया है. फील्डर नीचे आ रहे हैं. स्कायर है और बढ़िया कैच. डेथ ओवर की अभी भी 2 गेंदें आनी बाकी है और जॉली ने अपना 3 गेंदें. जॉली ने अपना चौथा विकेट कमा दिया है. नए बैटर साया चौधरी युवा बैटर है मैदान में. बहुत ही युवा बैटर है. मानो ऐसा लगता है कि मार्कवा ने डेब्यू किया हो. साया चौधरी. भूषण पाटिल साया के लिए फोर्स किया है. आते ही गजब का शॉट. मार्कवा के अंदाज में 4 रन. क्या गजब का शॉट खेला है. इंतजार किया और वार किया. लेट एंड ग्रेट. हैव अ लुक एट दैट. फोर्स इट ऑफ हिज बैक फुट. 1 bounce cross the whitish long on between mid wicket and long on through the cover corner for 4. आल्या आल्या चौकारनीशी स्वागत केलेलं आहे गोलंदाज भूषण पाटील याचं. 48. 2 कम 50. कठिनाइयां अब बढ़ रही है पूर्णा स्पोर्ट्स के लिए, जहां उन्होंने बहुत अहम टॉस जीता लेकिन फील्डिंग करने का निर्णय लिया. हालांकि मैच अभी खत्म नहीं हुआ है. रिजल्ट आने के बाद ये कह सकते हैं हम, लेकिन गलती तो हुई है. देर रात के मैचेस में आपको चेसिंग करना बहुत मुश्किल होता है और अगर एवरेज हम पकड़ें तो 10 में से 2 मैच चेस होते हैं. साया चौधरी गजब का शॉट. वाओ व्हाट अ स्ट्रोक. पिकअप भिंगड़ी. 6 रन. क्या खिलाड़ी है. 50 के ऊपर स्कोर. 54. लुक एट दैट. गजब का शॉट है. पैरों के सामने उड़ाया गेंद को. क्रीज में पीछे जाते हुए साया चौधरी ने. ये जॉली वाले नया हथियार बहुत ही खतरनाक लाए हैं. न्यू विपन. अगदी बरोबर. एक युवा आणि उद्योग साया चौधरी धुवाधार फलंदाजी करते स्लॉग ओव्हर मध्ये. 54 पे पहुंचा है स्कोर. 1 गेंद बाकी है. साया सामना कर रहे हैं भूषण का. फुल टॉस गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई.
नो बॉल है, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं पूरा करते हुए, 3 रन और आते हुए स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 57। करेला ऊपर से नीम चरा, जले पे नमक का काम कर रहे हैं भूषण पाटिल। हालांकि पूरा दिन पूर्णा की टीम बहुत अच्छा खेली, छुपा रुस्तम टीम थी, चुपके से आगे बढ़ी थी। अब की बार फिर खेला है, फील्डर है वहां पर और 6 रन। साया चौधरी के लिए तालियां होना चाहिए, व्हाट इनिंग। और कुल मिलाकर कितने बने? 63। 64 की चुनौती, डगर आसान नहीं रहेगी पूर्णा के लिए। अब ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होगी। एक छोटा सा ब्रेक, हम यूं गए और यूं आए। काय फलंदाजी केली स्लॉग ओव्हरमध्ये साया चौधरी आणि एक युवा खेळाडू आहे उगवता सितारा, जॉली स्पोर्ट्स कामतगऱ्या संघाचा 18 धावांचं योगदान दिलं। 4 चेंडूंचा त्याने सामना केला होता, 2 उत्तुंग षटकार आणि एक क्लास चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला। त्यानंतर 6 धावांचं योगदान राहिलं बॅटर प्रतीकने 6 धावा जोडल्या, 6 धावा आपल्या संघासाठी जोडल्या। यश याने मोहिल म्हात्रे ज्याने आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 10 धावा जोडल्या। ओम पाटीलने धावा जोडल्या 16, एक चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता। निहारने 2 धावा जोडल्या। प्रेम फक्त एकच धाव आपल्या संघासाठी जोडताना आपण बघितलं आणि साया चौधरीच्या ज्या धावा होत्या 4 चेंडूंमध्ये त्याने 18 धावा नाबाद या कुठून काढल्या होत्या। लक्ष खूप मोठं आहे, 64 धावा या कुठून काढाव्या लागतील VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आकाश पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी प्रतीक मिटकर। दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल। मोहिल म्हात्रे पहिल्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत मोहिल म्हात्रेला। स्ट्राईकला आकाशला पण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय प्रतीकला। दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल VR स्पोर्ट्स पूर्ण संघाला। विशाल लक्ष आहे, 24 चेंडू आणि 64 धावा या पार कराव्या लागतील। आर पारची लढाई आहे या दोन संघांमध्ये, जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये प्रवेश करणार। मोहिल राईट आर्म ओव्हर द विकेट, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर। फलंदाज पहिला बाद होतोय आकाश पाटील।
खूप सुंदर चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला आणि आकाशचा काम तमाम. भोपलाही न फोडता तंबूमध्ये माघारी जाताना पाहतोय आकाशला. आर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय. 0वर पहिला गडी गारद होतोय VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. भूषण न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. चला वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ आपण व्यर्थ घालू नका. मोहिल तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर भूषण. मिस टाइम फटका चेंडू एस्टनच्या मागे, पण पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करतोय. वैयक्तिक खातं खोललेलं आहे भूषण याने. संघाचं खातं खोलतंय एका धाब्याच्या मदतीने. 1-1 अशी स्थिती. मोहिल म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंप. हुक केलेला चेंडू चाललाय अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानिशी 4 धावा चौकार. लक्ष खूप मोठं आहे. या अनुषंगाने आता वार आणि पलटवार करावे लागतील VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. खूप सुंदर फटका गॅपमधून चेंडू गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 5. अशा प्रकारचे फटके आता खेळावे लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर. या उलट हा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला जर जिंकायचा असेल तर टिचून मारा करावा लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करावी लागेल. लक्ष खूप मोठं आहे. पुन्हा एकदा मोहिल म्हात्रे. ओ चेंडू पाहतोय हवेमध्ये. सॉफ्ट डिसमिसल. अजून एक गडी बाद होतोय VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. प्रतीकच्या खेळीचा अंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक दक्ष होता. त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. सुंदर सोपा झेल त्याने टिपलेला आहे. प्रणय न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 धक्के दिलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. मोहिल म्हात्रे याने चांगली गोलंदाजी करतोय. धावा धावफलकावर कायम आहेत फक्त आणि फक्त 5. कमालीची गोलंदाजी. टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही आपण जॉली स्पोर्ट्स कामतगर. पुढचा चेंडू. हो रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा पण टॉप चान्स होता तिथे. एक रिस्की सिंगल पूर्ण करतोय बॅटर प्रणय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 6. 6ला 2 खेळाडू बाद. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर मोहिल. चेंडूला फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. चेंडू अतिशय वेगाने चालला होता सीमारेषेवर पण चेंडूला स्टॉप केला तिथे. एक क्षण असा वाटला होता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 2-7 अशी खराब स्थिती सध्या बघायला मिळते ती VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाची. अजून खूप लांबचा पल्ला पार करावा लागेल VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. खरं तर नाणेफेक जिंकली होती VR स्पोर्ट्स पूर्ण या संघाने. डिसिजन
जो घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा तो थोडासा अचंबित करणारा डिसिजन होता. अशा कंडिशनमध्ये टॉस खूप इम्पॉर्टंट होती, त्याचाच फायदा उचलला. जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 63 धावा जोडल्या आणि पहिल्या षटकामध्ये मोहिलने खूप भेदक गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 7 धावा देत त्याने 2 गडी बाद केलेले आहेत. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर रितेश धुमाल. चेंडू दिलेल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा ते खूपच दिशाहीन चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टर्न होताना आपण बघितला. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना 8 धावा धावपलकावर, 2 गडी बाद. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. पुलचा फटका, चेंडू चालला मिड विकेट कडे. मोठी चेज, पण क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर. धावसंख्या 2 ने 10 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर रितेश धुमाल. फक्त हलक्या त्याने चेंडूला टॅप केलेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर पाहतो आपण भूषण. धावसंख्या पुढे जाताना 11. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय VR स्पोर्ट्स पूर्ण संघाला. आता इथून टॉप गिअर टाकावा लागेल. षटकार चौकारांची उधळण करावी लागेल. सिंगल डबलने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत, उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. सॉफ्ट अँड ड्राईव्ह. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 12. एक धाव जोडली जात आहे. रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता, पण समाचार घेता आले नाही बॅटरला. चेंडू चालले वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता धावपलकावर बघायला मिळते 13. सिंगलने काहीही फरक पडणार नाही जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. रितेश धुमाल लॉंग रन अप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड लेन स्पॉट ऑन. चेंडूने उचली घेतली, अनपेक्षित उचली घेतली आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. धावा स्थिर धावपलकावर 13. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर रितेश धुमाल. चेंडू हवेमध्ये आहे. एष्ट्यांच्या मागे झेल सुटलेला आहे आणि त्यावर धाव पूर्ण करताना बॅटर अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर. 14 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. अजून विजयासाठी 50 धावा या पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक.
12 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये आणि 50 धावा पूर्ण कराव्या लागतील. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी पाहतो आपण जॉली स्पोर्ट्स कामतगार संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होतोय आदित्य माळी. हो, खूप सुंदर चेंडू होता. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहेत धावपलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना आपण आदित्यला पाहतोय आणि पहिला चेंडू अप्रतिम चेंडू त्याने हाताळलेला आहे. धावा स्थिर धावपलकावर 14, 2 गडी बाद. पुन्हा एकदा आदित्य माळी. हुक केलेल्या चेंडूला पण क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. शॉर्ट फाईन लेगला फलंदाज होते बाद. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पण प्रोटेक्शन होतं शॉर्ट फाईन लेगला. अफलातून झेल आणि फलंदाज बाद होतोय. राज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. 3 धक्के दिलेले आहेत व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण या संघाला. राज सामन्यावर राज करणार का? आदित्य तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, खूप सुंदर चेंडू होता. प्रचंड वेग होता या चेंडूवर. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. चांगली गोलंदाजी आदित्य माळी याची. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. 1 विकेट त्याने मिळून दिलेला आहे. कमालीची गोलंदाजी, कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करतोय आदित्य माळी. स्विंग केलाय चेंडूला. आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. राजच्या बॅट मधून हा एक दमदार फटका आपण बघितला. षटकार. वीस धावा धावपलकावर पाहतोय. पुढचा चेंडू आदित्य माळीचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. आता मात्र चांगली फलंदाजी करताना राजला आपण पाहतोय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. शफल झाला होता. बॅटच्या टोवर लागला चेंडू आणि अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाताना बघितला. 4 धावा. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 24 धावा. आदित्य माळी. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता पण समाचार घेता आलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 24. चाळीस धावा पूर्ण कराव्या लागतील अंतिम षटकामध्ये. पाहतो आपण पूर्णपणे हावी झालेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरा संघ. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. ओम पाटील अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर. जबरदस्त कामगिरी बघायला मिळते जॉली स्पोर्ट्स कामतगरी या संघाची. धर्मराजा चषक 2025 मध्ये
सुपर 8 मध्ये चौथा संघ कोणता पोचणार आता प्रेक्षकांना माहित पडला असेल की हाच संघ पुढे जाणार. चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. अफलातून झेल टिपलेला आहे. धावता झेल आपण बघितला. मिड विकेट सीमारेषेवर साया चौधरीला आपण बघितला. फलंदाजी देखील त्याने लाजवाब केली आपल्या संघासाठी आणि हा झेल पकडा कॅच आणि जिंका मॅच हे विजयाचं सूत्र असते क्रिकेट खेळामध्ये. दुसऱ्या अँगलने आपण पाहूया. खूप सुंदर झेल. ओम पाटील प्रजेश न्यू बॅटर. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. पंचवीस धावा धावपळकर. हे 4 चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायची आहे गोलंदाज ओम पाटीलला. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू आता चाललाय हळूहळू सीमारेषेकडे पण क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एकच धाव. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 26. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या सामन्यातील. ओम पाटील. हो खूप सुंदर चेंडू होता. वाईट यॉर्कर. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. ओम पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. ओ चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. अप्रतिम झेल. अजून एक गडी बाद होतोय. व्ही आर स्पोर्ट्स पूर्ण आहे संघाचा. मोठ्या फरकाने आता विजयाकडे अग्रेसर होताना आगेकूच करताना पाहतोय जाली स्पोर्ट्स कामतघर या संघाला. सुपर 8 मध्ये पोहोचण्याच्या तयारीमध्ये चौथा संघ आपल्याला सुपर 8 मध्ये प्रवेश करताना बघायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिहिर. ओम पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्कवर खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत या षटकामध्ये. चेंडूला लॉफ्ट केलेला आहे पण लॉंग ऑन ला प्रतिम झेल आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर. अभिनंदन. सामनावीर खेळाडू साया चौधरी. साया चौधरीला मी सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. 3 विकेट आणि 16 धावांची चमकदार इनिंग ज्याने सादर केली साया चौधरी ठरलाय या सामन्यात.